भारतीय संसदीय लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि ही निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता आहे तशी माहिती मिळते आहे आणि याच निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजणार आहे आणि त्याच्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिक हे सगळेच जण उत्सुक आहेत। लोकशाहीचे प्रणेते संविधान निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आज आपण लोकांना विचारणार आहोत की नेमक्या त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या का। हा जो उत्सव आहे हा उत्सव फक्त महिन्याभरापुरता किंवा 2 महिन्यापुरता नाही तर 5 वर्षाकरता असतो आणि त्याच्यामुळे लोकांच्या समस्या सोडवल्या गेल्या की नाही, ज्यांना त्यांनी निवडून दिलं त्यांना न्याय दिला की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आज घाटकोपर पूर्वेला रमाबाई आंबेडकर नगरामध्ये आपण आहोत। सुरुवात करणार आहोत स्थानिकांपासून, कारण या उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती जो असतो तो आहे सर्वसामान्य नागरिक जो मतदान करतो। गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या भागातल्या समस्या सोडवल्यात का नगरसेवकांनी? काही सोडवल्यात आणि काही फार प्रलंबित आहेत। तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे शौचालयाचा जो प्रश्न आहे त्या शौचालयाचं पाणी संपूर्ण वाहतं तर लोकांच्या घरात ते पाणी जातंय आणि मग जेव्हा आम्ही त्यांना फोन करतो BMC ला वगैरे त्यावेळेस येतात आणि थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, परत 2-3 दिवसांनी तोच प्रॉब्लेम निर्माण होतो। त्याच्यानंतर इथला SRA जो आमच्या चाळ्यांमध्ये SRA जो प्रकल्प टाकलेला आहे त्या प्रकल्पाचा पण फार मोठा म्हणजे त्याच्यामध्ये कोणीच लक्ष घालत नाहीये आणि त्याच्यामध्ये काही तथ्य निघत नाहीये, तर तो प्रश्न अतिशय प्रलंबित राहिलेला आहे। आणि दुसरा गोष्ट म्हणजे इथला भुयारी मार्ग, तिथे एक म्हातारा माणूस आहे त्याला कोण पगार देतं का, तर तो माणूस स्वतः तिथे साफसफाई करतो आणि त्याच्यानंतर तिथे लाईटची पण अजिबात व्यवस्था नाही आहे, कोणीच लक्ष देत नाही। तिथे लाईट नाहीये, रात्रीचं जाताना वगैरे एखाद्या वेळेस एखादा पेशंट जर सिरियस झाला त्याला जर घेऊन जायचं झालं तर तिथून जाताना अंधारामध्ये कसं घेऊन जाणार। नक्की दीपकजी आपल्या बरोबर आहे, हे पण स्थानिक आहेत या भागातले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये, आमच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे। गेली 5च वर्ष नाही तर तुम्ही म्हणताय 1965 पासून या सगळ्या समस्या प्रलंबित आहेत। इतकी वर्ष झालीत, निवडणुका आल्या, आमदार आले, खासदार आले, नगरसेवक आलेत, काय सोडवले गेले नाही तुमचे प्रश्न? या रमाबाई आंबेडकर नगराची स्थापना 1965 ला झाली, परंतु 1965 पासून आतापर्यंत जसा विकास रमाबाईचा झाला पाहिजे तसा झाला नाही। इथे अनेक नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार होऊन गेले, परंतु इथे यायचं थोडीशी लाली पावडर करायची आणि निघून जायचं। इथली आंबेडकरी जनता आहे, जनतेला इथं काही लोकांना हाताशी धरायचं, थोडेफार पैसे द्यायचे, काही काम करायचं नाही, सगळा फंड गायब करायचा, असं अनेक वर्षापूर्वी इथं चाललेलं आहे। परंतु मी आता 5 वर्षाचं आपण बोलताय, इथं 5 वर्षे इथं जे लाईट आहे ते मागचे मनसेचे नगरसेवक इथला शाखा प्रमुख तो काय त्याचं नाव तो कुणाल केदारे यांनी थोडंसं प्रयत्न करून हे केलेलं आहे, कामं झाली। आणि मागं 2007 ला ज्यावेळी राखीताई इथं नगरसेवक होत्या त्यावेळी वीरेंद्र बक्षी साहेबांनी राहुल गांधी साहेबांनी इथं आणलं आणि रमाबाईला विशेष पॅकेज 31 करोडचा फंड दिला। त्या फंडातून जी कामं झाली 2007 पासून ती आता झाली नाही। बक्षी साहेबांनी मुख्यमंत्री विशेष निधीतून इथे बहुउद्देशीय केंद्र स्थापन केले। इथं टॉयलेटचा प्रश्न जे होता ते टॉयलेट बांधले, पण त्याच्यानंतर ते टॉयलेटकडे कोणी लक्ष दिलेच नाही। नक्की जर आपण यांच्याकडे येणारच आहोत, परंतु आणखी पक्षांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। शिवसेनेकडून मला इथून जाणून घ्यायचं यासाठी, कारण गेल्या 5 वर्षात यांचा या भागामध्ये नगरसेवक नाही, असा एकही भाग नाही मुंबईतला जिथं खरं तर शिवसेनेचे पदाधिकारी किंवा शिवसेनेचे नगरसेवक नाही, पण हा एक भाग मात्र असा म्हणावा लागेल की जिथं शिवसेनेचा नगरसेवक नाही। का शिवसेनेचा नगरसेवक या भागामध्ये नाही? कारण लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की कायमच तुम्ही पुढे असता, परंतु या भागानं तुम्हाला तुमच्या पदरात मतदान टाकलं नाही, त्याला कारण काय? विभागामध्ये आता सुरेश आवळे जे आहेत नगरसेवक आहेत ते आमच्या पक्षात आलेले आहेत। सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेवर आज या ठिकाणी नगरसेवक आहेत। खरोखर या विभागात असलेले आमदार, या विभागात असलेले विविध समस्या, आज 25 वर्ष 50 वर्ष इथे असलेले विभागात अनेक समस्या आहेत, त्या अनेक समस्यावर शिवसेना सदैव इथे काम करते आणि सदैव या विभागातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते। आणि खरोखर यापुढे देखील जसं यांनी सांगितलं की विभागात काम नाही, या ठिकाणी एक अनुचित प्रकार या ठिकाणी झाला, पण सुरेश आवळे यांनी या ठिकाणी या विभागामध्ये हायमास लाईट या प्रकाश झोतात आणण्याचं काम, या संक्रमण शिबिरामध्ये लोकांना नळ देण्याचं काम हे सुरेश आवळे यांनी केलेलं आहे। रस्त्याचं काम हे सुरेश आवळे यांनी केलेलं आहे। सुरेश आवळे हे मनसेचे नगरसेवक आहेत जे आता सेनेमध्ये आलेले आहेत। काही महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्ही मला सांगा
शिवसेना मराठी माणसाची असं म्हणतात आणि या संपूर्ण भागामध्ये मराठी लोक राहतात. असं असताना शिवसेनेचे नगरसेवक या भागात निवडून येत नाही. शिवसेनेला म्हणावं तसं मतदान या भागात पडत नाही का? त्याला कारण एकच आहे की ऐन वेळेला कारण मी 2007 साली ह्या विभागात निवडणूक लढवलेली होती आणि ऐत्या वेळेला पैसा घेऊन लोक विकली जातात आणि त्यांना फक्त विकास नको असतो. कधी कधी आम्ही स्वतः सांगतो की विकास जर हवा असेल तर तुम्हाला शिवसेनेचा नगरसेवक निवडून द्यावाच लागेल. जरा आपण सत्ताधाऱ्यांना विचारूया. राखी जाधव या इथल्या नगरसेविक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. राखीताई, तुमची ही दुसरी टर्म होती, तुम्ही इथं नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. मला सांगा की का या भागामधला विकास झाला नाही? लोक म्हणतायत की या भागाकडे कोणी लक्ष दिलं नाही. शिवसेना मराठी माणसाची म्हणते, मराठी माणसं इथं मोठ्या संख्येने राहतात पण तरी त्यांचा नगरसेवक निवडून येत नाही. भाजप, विशेषतः मला आज सांगायचं की भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपण संपर्क साधला होता. स्थानिक नगरसेविकांनी आपल्याला इथं येण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं, परंतु त्या इथं आलेल्या नाहीये. त्यामुळं आता आमदार पण भाजपचे आहे. असं असताना काय या भागातले प्रश्न सोडवले जात नाही? आज रमाबाई नगर हा विभाग जो आहे हा कष्टकऱ्यांचा, मध्यमवर्गीय नागरिकांचा हा विभाग आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी जे सर्वसामान्य लोकांनी आपली व्यथा व्यक्त केलेली आहे ती खरी आहे. आम्ही 5 वर्ष नगरसेवक म्हणून जेव्हा कार्यरत होतो, लोक विश्वासाने आम्हाला निवडून देतात. त्यावेळेस त्यांची सर्व नागरी सुविधेची कामं होणे अपेक्षित असतात. मग ते 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये आपण आपल्या लोकांना काय द्यायचं किंवा कसं द्यायचं आणि त्या नागरी सुविधा कशा आणायचं ही एक तारेवरची कसरत निश्चितपणे नगरसेवकांची असते. ती असताना या ठिकाणी आपले जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांची ही जोड आवश्यक असते. पण बऱ्याचपैकी आपण या ठिकाणी बघाल की ह्या ठिकाणी विभागामध्ये मलनिसारण वाहिन्यांचा प्रश्न आहे. 50 वर्ष, पुढील 50 वर्ष ह्या रमाबाई नगरला पुरेल इतका पाण्याचा प्रस्ताव मी नगरसेवक असताना आम्ही हा प्रस्ताव मंजूर केला आणि येणारे 50 वर्ष लोकांना पाणी पुरणार आहे इतकं पाण्याची व्यवस्था केली. तर कुठेतरी प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. लोकांना जे काम अपेक्षित आहे ते करण्यासाठी लोकप्रतिनिधीने कार्यरत राहायला पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचं. काँग्रेसकडून जरा जाणून घेऊया. मला सांगा की ज्या पद्धतीनं या भागामध्ये प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते ते सोडवले गेलेले नाहीयेत आणि त्याच्यासाठी आमदार, खासदार किंवा स्थानिक पदाधिकारी यांचं एकमत नसणं, राजकीय स्वार्थातून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? मॅडम, आता इलेक्शन आलेले आहे, हे फक्त लोकांना गाजर दाखवत आहे. इथे एवढ्या समस्या आहे, काही समस्या सुचलेल्या नाही असा माझा आरोप आहे. कारण इकडचे पब्लिक आत्ता तुम्हाला सांगितलं देण्याचे कंप्लेंट आहे, शौचालय नाही आहे, पाणी नाही आहे, पोलीस क्वार्टर बघा समोर आहे, त्या आत्ता जस्ट काम चालू झालेलं आहे. कारण त्याचा प्रस्ताव मी आणलेला आहे आणि आवळे साहेब बोलतात आहे मी केलं. 7 करोडचा प्रस्ताव मी तिकडे आणलेला आहे आणि मला दाबून आज त्यांचं नाव करतात तिकडे. मनसेकडून उत्तर घेऊया. या भागामध्ये मनसेचे 2 नगरसेवक होते, त्यापैकी एका नगरसेवकांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. परमेश्वर कदम आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. परमेश्वरजी, तुमच्यावर आरोप केला जातोय की जनतेनं मोठा विश्वास टाकून 2012ला तुमचे 2 नगरसेवक या ठिकाणून निवडून दिले होते, परंतु म्हणावा तसा विकास झाला नाही आणि तुमच्या एका साथीदारानं तर तुमची साथ सुद्धा सोडली. तुम्ही कामं नाही केलीत असं लोकांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे. तुम्ही ज्याला विचारलं तो RPI गवई गटाचा वार्ड अध्यक्ष आहे आणि ते सुद्धा इच्छुक आहे, त्यामुळे ते आमच्या विरोधात बोलणारच. पण तुम्हाला एक सांगतो, 2007 साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा मनसेतून निवडून आलो, 2012 साली मी आणखी एकाला निवडून आणलं आणि 2017 साली आणखी 3 नगरसेवक निवडून आणण्याची तुम्हाला गॅरंटी देतो मनसेतर्फे. त्याशिवाय तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस कामं झाली नाही झाली हे तुम्हाला जनता सांगेल. कामं झाली नसती तर माझं मतदान 4000 लीड वाढलं नसतं. जे पहिल्या निवडणुकीत मला फक्त 353चं लीड होतं, ते दुसऱ्या इलेक्शनमध्ये मला 4000चं लीड होतं. लोक बघतात कामं होतात की नाही होतात. तुम्ही जर विभागात विचारलं 10 वर्षापूर्वी रमाबाई आंबेडकर नगरची परिस्थिती काय होती, पाण्याचं प्रेशर किती होतं, लोकांची गटर वाहनाची परिस्थिती काय होती, त्याच्यानंतर कामराज नगरची काय होती, जर तुम्ही आत्ता गल्लोगल्ली विचारलं तुम्हाला नक्की सांगतील की 10 वर्षात खूप फरक पडलेला आहे. त्याशिवाय या ज्या समस्या आहेत संडासच्या वगैरे, या संडासच्या आमच्याकडे रमाबाई आणि कामराजनगरमध्ये ड्रेनेज लाईनच नाहीत आणि टाकता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे. कारण झोपडपट्टी जटिल आहे. 3000 गल्ल्या आहेत. 3000 गल्ल्यांमध्ये नगरसेवक निधी हा अपुरा पडतो. आमदारांनी खासदारांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. पण मला एकही गल्ली दाखवा की जिथे आमदार आणि खासदारांनी काम केलेलं आहे, लादीकरण केलेलं आहे किंवा नळाची पाईपलाईन दिलेली आहे. जे करतो ते फक्त नगरसेवक करतो आणि मनसेच्या निधीतून आम्ही करतोय. तर ज्या गल्लीत जी पण कामं झाली ती फक्त मनसेनेच केले. मग रोड असेल किंवा गटार असतील, चॅनल असतील किंवा संडास रिपेअरिंग असतील, तुम्ही मला दाखवा तुम्ही की ज्या ठिकाणी आमदारांनी काम केलंय, खासदारांनी काम केलेलं आहे.
बऱ्याच आपण जरा सर्वसामान्यांना विचारूया. दादा, तुम्ही मला सांगा, कुठल्या राजकीय पक्षाचे आहात मला माहिती नाही, परंतु या भागामध्ये खरंच नगरसेवकांनी कामं केली आहेत, कारण तुम्ही इथं राहता. तुम्हाला या भागामध्ये राहताना काय काय त्रास होतो? मी पलीकडे 90 फीट जवळ राहतो, महात्मा फुले नगर. हे सुरेश आवळे आमचे नगरसेवक आहेत. 5 वर्षातून त्यांना मी पहिल्यांदा बघितलं तिकडे. आणि अशी परिस्थिती आहे ना, जे गटात 5 वर्षामध्ये एकदाही साफ नव्हतं झालं. ॲक्च्युली लोकल पब्लिकने तिथे पैसे काढून साफ करून घेतलेले आणि 5 वर्षानंतर जेव्हा आता इलेक्शन आलेले तेव्हा नगरसेवक तिथे दिसायला लागले. आणि आत्ता एक प्रश्न टॉयलेटचा, सार्वजनिक टॉयलेट तिथे आता तोडलेलं आहे. 6 महिने झाले, अजून बेसच बांधताय त्याचा. कुठे कुठे जात असतील टॉयलेटसाठी. आपण बघतो या आहे सर्वसामान्यांच्या व्यथा जे ते सांगतात. त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणामध्ये कामं झालेली नाहीये. 5 वर्ष आम्ही नगरसेवकाला बघितलं नाही. आता जेव्हा पुन्हा एकदा निवडणुकीचं सूप वाजलेलं आहे त्यावेळेला मात्र आम्हाला नगरसेवक दिसायला लागले. नावाला होईना आता कामं सुरू झालेली आहेत, परंतु 6 महिने झाले कामं तशीच पडलेली आहे. आणखी महत्त्वाच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या, विशेषतः पुनर्विकासाचा प्रश्न या भागातला मोठा प्रश्न आहे जो वर्षानुवर्ष सोडवला गेलेला नाहीये. याबद्दलही आपण बोलणार आहोत, परंतु वेळ झाले की छोट्याशा ब्रेकची. भागाचा भाग आहे ज्या भागामध्ये लोक वर्षानुवर्ष या ठिकाणी राहत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये झोपड्या करून लोक राहतात. बऱ्याच जणांच्या अनेक समस्या आहेत. आपण काही लोकांकडून जाऊन त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेऊया. मागच्या बाजूला काही महिला दिसतात, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही मला सांगा, तुम्हाला पाणी मिळतं, तुम्हाला टॉयलेट मिळतं? आम्हाला 2 नगरसेवक, एक आहे सुरेश आवळे आणि एक आहे परमेश्वर कदम. या दोघांमध्ये एक बोलतं आमच्या गल्लीला तर नगरसेवक सुरेश आवळे, कोणी बोलतं परमेश्वर कदम आहे. आता दोघांमध्ये कोण नगरसेवक आहे आमच्या गल्लीत? आम्ही सांगितलेलं होतं की आमच्या इथे पाण्याचा गल्लीचा प्रॉब्लेम आहे. सुरेश आवळे तिथे आलेले होते, बोलले माझा एरिया येत नाही असं बोलले आणि निघून गेला सुरेश आवळे. माझा एरिया येत नाही बोलले. आणि ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस त्यांचा एरिया येतो. मागे काही जणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही मला सांगा, या भागामध्ये किती वर्ष राहता? या भागामध्ये झाले आता 20 वर्ष झाली. 20 वर्षामध्ये तुमच्या राहणीमानात काही बदल झाला? टॉयलेट मिळालं, पाणी मिळालं, रस्ते मिळाले? टॉयलेट नाही, आमच्या दीदीने केलं तेवढंच टॉयलेट आहे. हा, बाकी पाण्याचं थोडं आहे, जरा हेच आहे, टंचाईच आहे पाण्याची. आणि टॉयलेट म्हणजे दीदीने केलं. तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या भागाचा विकास झाला पाहिजे, या भागाचं पुनर्वसन झालं पाहिजे, तुम्ही सुद्धा इतर लोकांप्रमाणे बिल्डिंग मध्ये गेलं पाहिजे? हो, वाटतंय ना असं. पण का होत नाही मग तसं? पण काय करायचं, आमचं नगरसेवक पाहिजे ना मजबूत, त्याच्यामुळं काय. तुम्ही मला सांगा, या भागामध्ये तुम्ही राहता वर्षानुवर्ष, या भागामधल्या ज्या झोपड्या आहेत, बैठ्या चाळी आहेत, त्यांचा विकास का नाही झाला? अजून 3 वर्ष आले, थांबला गेला विकास. 8 वर्ष आले, काम चालू आहे, काहीच होत नाही मॅडम. आमचे एक आमदार आहे, ते बोलले आम्ही काम करू, अजून ते काहीच बोलत नाही आम्हाला का होईल का नाही. ते जावं तर बोला होईल काम, होईल, पण कधी होईल काम त्याचं अजून काहीच पत्ता नाही. आतापर्यंत तुम्हाला कोणी कोणी आश्वासनं दिली आम्ही काम करतो म्हणून? हो, आमदार होते आमचे, एक म्हणजे आश्वासन दिलं त्यांनी आम्ही काम करतो, पण त्यांनी अजून काहीच पत्ता नाही अजून काम करायचा. त्यांनी काम करावं हीच आम्हाला विनंती आहे. नक्की. आपण बघतोय की स्थानिकांचं म्हणणं आहे की आमच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की या भागामध्ये प्रश्न जे आहेत ते सोडवले जात नाही. या भागामध्ये आता सध्या भाजपचे आमदार आहेत, जे गृहनिर्माण राज्यमंत्री सुद्धा आहेत. आणि गृहनिर्माण धोरण ठरवत असताना गेल्या 3-4 दिवसात त्यांनी खूप महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, पण या भागाला फायदा होईल असं काही झालेलं नाही. या भागाला फायदा होईल अशी कुठलीही घोषणा गृहराज्यमंत्र्यांनी केलेली नाही. गृहनिर्माण राज्यमंत्री हे फक्त डिजिटल माध्यमातूनच लोकांपर्यंत घरं दाखवत आहेत आणि फक्त ॲनिमेशन्स दाखवून त्यांना स्वप्न दाखवत आहेत. माझं म्हणणं असं आहे की गेली 15-20 वर्ष झाले ते या विभागातून आमदार आहेत. मग त्यांनी म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये जो जाहीरनामा झाला, फडणवीस साहेबांची जी सभा झाली त्याच्यामध्ये जो जाहीरनामा झाला त्यात तुम्ही इम्प्लिमेंट काय केलं? दुसरी गोष्ट, म्हाडाच्या बिल्डिंगच्या पुनर्वसन आहेत पंतनगरच्या, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय धोरण जाहीर केलं? तिसरी गोष्ट, 13 बिल्डिंग पोलीस लाईनच्या आहेत, ज्या पोलीसवाल्यांच्या लास्ट 15-20 वर्षामध्ये तुम्ही फक्त आमदार होता त्या टायमाला बिचाऱ्यांच्या चपल्या झिजल्या, रिटायर होऊन काही मेले, त्यांना बसायला दिलेली एक छोटीशी चौकी तिथे मठ तयार करून तिथे राजकारणाचा भाग आणलात. तुम्ही लोकांसाठी जे तुम्ही विकास दाखवता तो कुठल्या अनुषंगाने विकास? तुम्ही किती वर्ष या भागामध्ये राहता आणि तुमच्या पुनर्विकासाचा प्रश्न का रखडला? हॅलो, आमच्या विभागामध्ये आमचे आमदार प्रकाशजी मेहता 30 वर्षापूर्वी या ठिकाणी आमदार आहेत. त्यांनी गेल्या 20 वर्षापासून SRAची स्कीम राबवतो म्हणून आम्हाला सगळ्या झोपडपट्टीच्या लोकांना त्यांनी आतापर्यंत असंच बेकूफ बनवून आणले. आणि गेल्या
3 दिवसापूर्वी त्यांनी इथं पंतप्रधानांनी मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं त्यांनी जाहीर केलं SRAची स्कीम पास केली, SRAचा JR निघालाय. अरे पण तो JR हाय कुठं? लोकांना का दाखवत नाही तुम्ही? जरा काँग्रेसकडून उत्तर घेऊया. या ठिकाणी तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं या भागातला विकास जो आहे तो होत नाही, कारण या भागामध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प येत नाहीये आणि त्यामुळे लोकांचं राहणीमान बदलतच नाही वर्षानुवर्ष. कोण जबाबदार आहे याला? याला जबाबदार नगरसेवक, इथले आमदार आणि खासदार जबाबदार आहे. आमचे राहुल गांधी, काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी, त्यांच्या फंडातून 32 करोडचा इथे फंड त्या 32 करोडचा इथं फरक पडलेला दिसत नाहीये. फरक दिसत नाही. यांनी स्वतःच्या खिशामध्ये पैसे टाकलेले, खाऊन टाकले सगळे पैसे. आमदारांनी आणि कामं झालेली नाहीये आणि याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये डेंग्यू आणि हे प्रसार भरलेला आहे आणि इकडे नगरसेवक उपस्थित नाहीये, तो रिस्पॉन्सिबल नाहीये. शिवसेनेकडून जाणून घेऊया या भागामधला विकास का झाला नाही. तुमच्या अंतर्गत राजकारणामुळे लोक मात्र तिथल्या तिथंच खितपत पडली असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे मॅडम. कसं आहे, एक मिनिट, कसं आहे की ज्या वेळेला आपण निवडणूक लढत असतो आणि विकास कामांची ज्या वेळेला प्रतिनिधींना आपण निवडून देत असतो, प्रत्येकाची बांधिलकी असते की आपण काम करतो, निवडून आलोय तर कशासाठी, तर लोकांची कामं कशासाठी. महानगरपालिकेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला वॉटर गटर मीटर आणि रस्त्यांचा विषय असतो, परंतु त्याचा इम्पॅक्ट हा स्थानिक आमदार आणि खासदारांचा पण असतो. मागील 25 वर्षापासून आपण ज्यांना निवडून देतोय, आम्ही आमची जनता निवडून देतोय, विशेष करून हा जो भाग आहे आमचा रमाबाई आंबेडकर कॉलनी कामराजनगर, हा जो भाग आहे अतिशय दुर्लक्षित राहिलेला भाग आहे घाटकोपर पूर्वमधील. कधीच कोणी लक्ष दिलेलं नाहीये. आमदार असो खासदार असो, इथे शिवसेनेचे आतापर्यंत नगरसेवक निवडून आलेले नाहीयेत, परंतु मागील निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये ह्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये शिवसेनेवरती विश्वास ठेवून या कॉलनीमधील 3,500 लोकांनी मतदान केलं. कामराजनगरमधील 5,500 लोकांनी. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमचे गृहनिर्माण राज्यमंत्री सुद्धा आहेत. मला सांगा की एवढं असून सुद्धा या भागामधला पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे तो मार्गी सुद्धा लागलेला नाही. साधी घोषणा सुद्धा झालेली नाहीये. गेल्या 4 दिवसांमध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यामध्ये या भागाचा उल्लेख कुठेही नाहीये. बिलकुल नाही मॅडम. 95 साली हे धोरण रवींद्र वायकर करतात काय मग? 95 साली हे धोरण डिक्लेअर झालं. आजपर्यंत SRAच्या माध्यमातून फुकट गरीब जनतेला घरं मिळावी म्हणून बाळासाहेबांनी ही घोषणा केली, परंतु आमच्या रमाबाईमध्ये आणि कामराजमध्ये आजपर्यंत तो विकासाची गंगा अजून आलेली नाहीये. पण हा भाग स्लम नाहीये. हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या वसाहतीचा भाग आहे आणि जर या भागावर झोपड्या ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या आहे, तर मग याला स्लम का डिक्लेअर केलं गेलं, स्लम का सांगितलं जात आहे आणि मग कुठलाही विकास या भागामध्ये काय येत नाही? मॅडम, आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की या ठिकाणी दयानंद मस्के साहेब गृहराज्य निर्माण मंत्री होते आणि त्यांनी मंत्री विकासक आणला होता, पण स्थानिक काही राजकारण्यांनी त्यांचा जो प्रकल्प तो हाणून काढला, कारण त्या लोकांना पैसे मिळत नाहीत. तुम्हाला सांगतो, या ठिकाणी कापसे साहेबांनी पण एक प्रोजेक्ट आणला होता, दक्षता पोलीस वसाहत. तर या ठिकाणी काम चालू झालं, पण स्थानिक जे काही राजकारणी आहेत त्या लोकांनी काय केलं, फक्त उपोषण करा, पैसे मिळाले उपोषण बंद करा, उपोषण करा, पैसे मिळाले उपोषण बंद करा, अशा प्रकारे त्या विकासकांना पळवून लावण्याचं काम केलं. काय तर राजकारण करून तुम्ही सगळ्यांनी सर्वसामान्य माणसाला देशोधडीला लावलं. मला परमेश्वर कदम साहेबांना एक उत्तर द्यायचं आहे की त्यांनी असं सांगितलं की दयानंद मस्के यांनी एक योजना आणली होती, त्यांनी त्यांच्या योजनेमध्ये 270 सांगून 270 दिलं, आम्हाला 450 सांगून 450 देत नाहीये, लेखी देत नाही, आम्हाला 270 देणार आहात. मग आम्हाला तसं सांगावं, ते सांगतायत हे चुकीचं आहे त्यांचं. त्यांनी पुन्हा जरा आपण बाकीच्यांना विचारू, तुम्ही बोला काय म्हणणं आहे तुमचं? आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही रमाबाईमध्ये ट्रान्डिस कॅम्पमध्ये राहतो. ट्रान्डिस कॅम्पमध्ये 40 वर्षामध्ये अजूनपर्यंत आमचं कुठलाही काम झालेलं नाही. बिल्डिंगचा डेव्हलप झाला तो पण आम्हाला कचऱ्यामध्ये घर दिलं, बोला 13 वर्षांनी देणार, ते पण दिलं नाही, कुठलाही नाही. आणि राहिला आम्हाला टॉयलेटचा खूप प्रॉब्लेम आहे. आता आम्ही 10 वर्ष आधी राखी दिदीच्या फंडातून आम्हाला टॉयलेट बनवून भेटलेला होता, तो टॉयलेट आमचा पडला. त्याच्यानंतर ना सुरेश भाऊ आले आणि तिथे नारळ फोडला, बोलले बॅनर लावला डबल माळ्याचा संडास बनणार. तो संडासाचं काही काम झालं नाही, ते किडे आमच्या घरात यायला लागले, ते आमच्या घरात किडे यायला लागले, एवढे आम्हाला घाण आहे, खूप आम्हाला प्रॉब्लेम आहे. पण पुनर्विकास झाला तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. जर पुनर्विकास झाला तर ते विकासाचं काम त्याने चालूच केलेलं आहे आणि ते आत्ता शिवसेनेत आलेत, ते शिवसेनेतर्फे ते काम करतायत. बस एवढंच आम्हाला माहिती आहे. अरे हा आवाज कुणाचा आहे? आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्की त्याचं सोनं करू आणि आम्हाला शिवसेनेला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला इथे उमेदवारी नक्की दिली पाहिजे. तुम्ही बोलताय की शिवसेना
यांनी फंड घेऊन सुद्धा यांनी काम नाही केलेली. 50 वर्षात काही प्रश्न सोडवले नाही तर आता काय हे लोक सोडवणार आहेत? जो फंड आलेला होता त्याचा काही हिशोब का दिला नाही? असं जनतेने प्रश्न विचारायला पाहिजे ना. जनतेपर्यंत ह्या गोष्टी जात नाहीत, जनतेपर्यंत पोहोचत नाही, म्हणून जनता इथे नाहीये. बाकीचे सगळे लोक बोलतायत. फक्त जनतेला इथे विचारात घ्यायला पाहिजे ना. जनतेला विचारलं पाहिजे. जनतेला सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. इथे जनता कोणच नाही. तुम्ही सामान्य जनतेच्याच प्रतिनिधी म्हणून बोलता आहात, बोला. तर त्यासाठी त्या जो काही फंड आलेला होता राहुल गांधीचा, तर त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. ज्यांनी तो खर्च केला, कारण इथे विकास काही झालेला नाहीये. तर त्या विकासासाठी त्यांनी त्याचा हिशोब द्यावा आणि त्याचा काँग्रेस ही एकमेव पार्टी आहे जी गरिबांसाठी आणि पालिकेमध्ये सर्वसामान्यांचा आवाज जो आहे बुलंद करणारी पार्टी आहे. आज तुम्ही इकडे बघत असाल तर स्पीड ब्रेकर आहेत, पण रस्त्याची अवस्था जी आहे अक्षरशः रस्त्याच्या अवस्थेला स्पीड लावण्याचं काम जे आहे स्थानिक नगरसेवकांनी मध्ये रस्त्यांची अवस्था. मागे हा गोंधळ ऐकून काही लोक जमलेले दिसतात. मला मागे जायचं आहे. आपण बघतो आहोत की सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, परंतु आपल्याला पोहोचता येत नाहीये. पुन्हा काही जण जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. परंतु इथं वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्याला आणखीनही महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे. हायवे या बाजूने जातो, परंतु हा हायवे क्रॉस करायला एक आपल्याला इथं सबवे दिसत नाही, त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा या भागामध्ये मोठं आहे. LBS रोड जो या भागातला महत्त्वाचा रोड आहे तो इतका कंजेस्टेड झालेला आहे की तिथून कायमच ट्रॅफिक जाम होताना दिसतं. या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत, परंतु एका छोट्याशा ब्रेक नंतर. या भागामध्ये खूप समस्या आहेत. वर्षानुवर्ष या भागामधल्या समस्या सोडवल्या गेलेल्या नाहीये. पाणी, वॉटर, गटर, मीटर यासारख्या समस्या सुद्धा सोडवल्या गेलेल्या नाहीये आणि त्याच्यामुळे लोक जे आहेत कुठे ना कुठे नाराज दिसत आहेत. काही लोक इथं कट्ट्यावर बसलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या भागामध्ये खरंच गेल्या काही वर्षात झालंय का. दादा, तुम्ही दरवेळेला निवडणूक आली महानगरपालिकाचा आमदार असं, तर या भागात मध्ये सुधारणा झाली है क्या एवढ्या वर्षात? मला माहिती नहीं, मैं इधर रात नहीं, गाँव रात. इस इलाके में कुछ बदलाव हुआ है? अभी गांव में रहते हैं, इधर किधर रहते हैं हम लोग, ये ऐसे ही घूमने के लिए बैठे हैं इधर. बरं, यांचं म्हणणं आहे की हे या भागातले नाही आहेत. बाकीचे काही मुलं आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. या भागातले नाही आहेत तुम्ही म्हणता आहात. तुम्ही या भागातले आहात? या भागामध्ये आपण बघतो आहोत. आपण याकडे यासाठी आलो कारण तिकडच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय चढाओढ निर्माण झालेली होती. प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करायचं होतं. हे आजोबा इकडे दिसतात. आजोबा, तुम्ही या गावचे का? इथले आहेत घाटकोपर मधले? बरं, आपण आता पुन्हा एकदा राजकीय लोकांकडे जाणार आहोत. त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की त्यांनी खरंच काही केलं का. लोक म्हणत आहेत या भागामध्ये विकास केलाय आम्ही. सच में कुछ हुआ है? कितने साल से रह रहे हैं? 30 साल से रह रहा हूँ मैं यहाँ पर. कुछ हुआ नहीं. विकास जो आ रहा है अपना इलेक्शन लड़ते हैं और अपना वोट लेते अपने घर पे बैठ जाते हैं. अगर जो जाएंगे उनके काम के लिए बहुत प्रॉब्लेम होता है मॅडम. तुम्ही कुठल्या कुठल्या कामासाठी गेला होता? कुठली कामं नाही झाली? टॉयलेटच्या कामासाठी गेलो होतो, गटरच्या कामासाठी गेलो होतो, रोडच्या विकासासाठी गेलो होतो. सर्व गोष्टीला आम्ही गेलो. आम्हाला अडथळा प्रत्येक टायमाला येतात. समजा बीजेपी वाल्यांनी केलं तर काँग्रेसवाले अडवतात किंवा राष्ट्रवादीने केलं तर शिवसेनावाले अडवतात. असे पब्लिकला प्रत्येक त्रास होत चाललाय. म्हणजे यांच्या राजकीय स्वार्थामध्ये हे सर्वसामान्यांना भरडवतात. आमदारांना पण काम करायचा प्रयत्न करतात, त्याला पण अडव येतात हे लोक मॅडम. फार आम्हाला त्रास होतो इथे. या भागामध्ये बाजूला जवळपास डम्पिंग ग्राउंड पण खूप आहे, त्याच्यामुळे इथं श्वासाचे सुद्धा त्रास होतो. त्रास भरपूर लोकांना त्रास होतो मॅडम आणि बरेच लोक आजारी पडलेले आहेत. नक्की. तुम्ही सांगा या भागामध्ये तुम्ही किती वर्ष राहताय आणि काय काय नाहीये या भागामध्ये? मुंबईतला इतर सगळा चांगला भाग बघितला की आपला भागाचा विकास कधी होणार असा प्रश्न पडतो का नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि मी माझा जन्म तिथे झालेला आहे घाटकोरमध्ये. परंतु इथे सर्व आता बोलतायत, सर्व राजकीय नेते, सर्व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरची बोलत आहेत. परंतु काय होतं माहिती आहे का, इथे सर्वात मोठी समस्या की हे गृहनिर्माणचे. आज तुम्ही SRAचं इथे बाजूला प्रोजेक्ट बघितला असाल नेताजी नगरमध्ये, तिथे काम चालू अजून सुद्धा झालेलं नाही. 4-4 वर्ष लोकांना शिफ्टिंग झालेलं आहे, परंतु तिकडेही झालेलं नाही. इथे आम्ही असं खाजगीत आम्ही ऐकतो की त्या गृहमंत्र्यांची एक त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे, म्हणून त्या कामाला पण विलंब होतोय. दुसरी गोष्ट, इथे तुम्ही बाजूला गेला तर प्राथमिक उपचारासाठी एकही इथे नाही. इथे एक दवाखाना आहे फक्त प्राथमिकसाठी, परंतु तोही बंद अवस्थेमध्ये असतो. शाळा
कॉलेज ह्या विभागामध्ये कुठलेही कॉलेज नाही, आम्हाला हायवे पलटी करून तिकडे जावा लागतो. आपल्या बरोबर काही डॉक्टर पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल विचारत नाहीये, पण या भागामध्ये आरोग्याचे प्रश्न मोठे आहेत. आजूबाजूला डम्पिंग ग्राउंड सुद्धा आहेत, बैठी वस्ती आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचू शकत नाही. अशा अनेक समस्या या भागामध्ये आहे. आरोग्याच्या दृष्टीनं प्राथमोपचार म्हणून महानगरपालिकेनं काहीतरी केलंय का? महानगरपालिका आपले सगळे प्रोग्राम्स राबवत असते, परंतु इथे बेसिक स्ट्रक्चरल ॲबिलिटी जी कमी पडते की एक चाळीमध्ये जी जागा असते, एखादं पेशंट पॅरालाइज्ड असेल किंवा एखादी डिलिव्हरीची बाई असेल, तिला तिकडून बाहेर निघताच इतका मोठा अवधी लागतो की आय थिंक लास्ट इयर एक डिलिव्हरीसाठी आम्ही जात होतो आणि अगदी चाळीतून बाहेर येईपर्यंत तिला अर्धा तास लागला होता. आणि कचराकुंडीच्या जवळ, भीमज्योती शाळेच्या जवळ मला ती रात्रीच्या 2 वाजता डिलिव्हरी करावी लागली होती. इव्हन पॅरालाइज पेशंट, कॅन्सर पेशंट, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी चाळी आहेत, घरं एवढी छोटी छोटी आहेत. टीबी तुम्ही इथे बघाल 99% वस्ती ही टीबीच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे, कारण घरं इतकी बाजूबाजूला आहेत, त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी इतकी जास्त असते, हवा नसतो, सूर्यप्रकाश नसतो, काहीही फॅसिलिटीज त्यांना मिळत नाही. जाताना आम्हाला देखील गटर्समधून रस्ता काढत जावं लागतं. सेकंड थिंग हा आहे की घाटकोपरची एक मोठी कनेक्टिव्हिटी आहे. आज जगामध्ये घाटकोपर कनेक्टिव्हिटी झालंय मेट्रोमुळे, किंवा लोकांना बाहेरच्या इकडे यायचं असतं. आज या बेसिक प्रॉब्लेम्समुळे इकडचे लोक मुंब्रा, बदलापूर, अशा डोंबिवली अशा ठिकाणी जाऊन राहायला लागतात. सो देर इज सम बेसिक प्रॉब्लेम इकडच्या लोकांनी किंवा इकडच्या आत्तापर्यंतच्या कॉर्पोरेटर्सने, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह एनी पक्ष किंवा कोणी असं कोणाला म्हणत नाहीये, पण आता काय झालंय, काहीतरी बेसिक व्हॅल्यू आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ही डायमंड व्हॅल्यू मिळत नाहीये. राखीताई, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घ्यायला मला आवडेल, कारण जसं या आरोग्याबद्दलची आणि विशेषतः महिलांच्या आरोग्याची एक मोठी समस्या त्या इथं मांडतायत की साध्या गल्लीतून डिलिव्हरी होणाऱ्या बाईला सुद्धा आणता येत नाही. किती मोठा फरक पडलेला आहे या सगळ्यांच्या आरोग्यावर, ज्याच्याकडे महानगरपालिकेनं खरं तर लक्ष द्यायला पाहिजे, पण ते होत नाहीये. महानगरपालिकेने निश्चित याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. 2007 साली आम्ही स्वतः या ठिकाणी प्रस्तावलेलं होतं की या महानगरपालिका हा पूर्व द्रुतगती मार्गाच्या बाजूला आहे, म्हणून वारंवार त्या ठिकाणी अपघात होत असतात. या ठिकाणी मेटर्निटी होमची आवश्यकता होती, या ठिकाणी एक छोटं कॅज्युअल्टी हॉस्पिटल हे होणं अपेक्षित होतं, कारण इथून राजावाडीपर्यंत जाणं म्हणजे लोकांची तारेवरची कसरत आहे. आपण पाहाल, आज एक भुयारी मार्ग आहे, तो पण पादचारी भुयारी मार्ग आहे. आम्ही या ठिकाणी अनेक पत्रव्यवहार केले, मग ते बेस्ट कॉलनीला जोडणारं फुटओव्हर ब्रिज असो, त्या ठिकाणी रमाबाई आणि पंतनगर समता कॉलनीला जोडणारं सबवे असो किंवा ओव्हरहेड ब्रिज असो, अशा प्रकारचे सगळ्या माझ्या प्रस्तावांना केराची टोपली महानगरपालिकेने दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहाल तर या ठिकाणी स्मशानभूमी बनवणंही अपेक्षित होतं, कारण ह्या विभागातून रमाबाई नगर म्हणा किंवा कामराज नगर म्हणा, ह्या विभागातून लोकांना सोमय्यापर्यंत, स्मशानभूमीपर्यंत जाणं म्हणजे लोकांना एक तारेवरची कसरत आहे. अगदी बेसिक समस्या ज्या आहेत त्या या इथल्या लोकांनी उपस्थित केलेल्या आहे. मटर्निटी होम नाहीये, हॉस्पिटल नाहीये, रस्ता क्रॉस करायला फुटओव्हर ब्रिज नाहीये, सबवे नाहीयेत, आणि त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण, इथं डिलिव्हरी होताना होणाऱ्या त्रासाचं प्रमाण हे सगळ्यात जास्ती आहे. आपण सत्ताधारी शिवसेनेकडनं सुद्धा उत्तर घेणार आहोत, भाजप उत्तर द्यायला नाहीये, त्यामुळे शिवसेनेकडून उत्तर घेणार आहोत. परंतु वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. या भागामधल्या आपण समस्या बघतो आहोत, या भागामधल्या लोकांना आपण विचारतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी वर्ष होऊन महानगरपालिकेच्या जागेवर बसून अचानक त्यांना स्लम घोषित करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचा विकास अडकलेला आहे. काही लोक आहेत, सर्वसामान्य नागरिक, माजी नगरसेवक आहेत, 3 टर्म नगरसेवक होते, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही म्हणालात गेल्या 10 वर्षात रमाबाई नगर खूप मागे गेलं, काय काय झालं गेल्या 10 वर्षात? मॅडम गेल्या 10 वर्षामध्ये तर तुम्ही सर्वात पहिलं रमाबाई नगरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था बघा. 10 वर्षामध्ये तो रस्ता एकदाही बनवला गेलेला नाही, एकदाही नाही. आज कामराजनगरमध्ये तुम्ही बघाल की 10 वर्षापूर्वी आम्ही ही शाळा बांधली, ग्राउंड+4, पण कामराजनगरमध्ये अजून शाळेची पायाभरणी सुद्धा करण्यात आलेली नाही. म्हणजे जे ठोस काम करायला पाहिजे, आज ते ठोस काम या रमाबाई आणि कामराजनगरमध्ये गेल्या 10 वर्षात सत्ता असताना सुद्धा या शिवसेना भाजपची सत्ता, भाजपच्या इकडे आमदार आहेत गेल्या 10 वर्षापासून, आता तर मिनिस्टर झालेत,
पण रमाबाईमध्ये पण या भागामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा वर्षानुवर्ष निवडून येत आहेत. राखी जाधव 2 टर्म निवडून आलेले आहेत, म्हणजे एक वेळा निवडून आलेले आहेत, म्हणजे त्यांची 5 वर्ष त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काढलेली असं म्हणायला हरकत नाही. परंतु लोक म्हणतायत कामं झाली नाही. गेल्या 10 वर्षामध्ये जास्त रखडलं रमाबाई नगर. निश्चितपणे या ठिकाणी लोकांची जी समस्या आहे, शौचालयाची समस्या, आम्ही म्हणणार जबाबदारीने म्हणणार की आजही सुटलेला नाहीये. कारण या ठिकाणी मलनिसारण वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीये. एका प्रमुख रस्त्यावर मलनिसारण वाहिन्या आहेत, पण इतर दुसऱ्या 4-5 रस्त्यांवर मलनिसारण वाहिनीच नसल्यामुळे त्या ठिकाणी शौचालयाची जी व्यवस्था आहे ती तिकडे ढासळलेली आहे. या ठिकाणी पाण्याची देखील तितकीच गैरसोय होती. आज आपण कोणालाही विचारा, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. परमेश्वरजी म्हणतायत पाण्याची व्यवस्था झाली आहे, परंतु तरी सुद्धा म्हणावा तसा विकास झालेला नाही. रमाबाई नगर जसं होतं तसंच होत आहे अजूनही. 2 मिनिटं जर वेळ दिला तुम्ही, मी तुम्हाला समजावून सांगतो. मॅडम कसं आहे की या ठिकाणी रमाबाई नगर तुम्ही बघितलं हायवेच्या अलीकडे आहे. या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकू शकत नाही, पाण्याची लाईन झालेली आहे. पाण्याचा सगळा प्रश्न आता बहुतेक सुटलेला आहे. जो पूर्वी नामदेव बाळे ते बोलले जे माझे नगरसेवक होते त्यांच्या काळात लोकांना पाणी यायला 1-1 फिरावं लागत होतं, तो आमच्या काळात सुटलेला आहे. दुसरी गोष्ट, इथे जर सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर SRAच राबवावे लागेल. तेव्हा झोपड्या जर हटल्या तर तुम्हाला ती डिलिव्हरीची लेडी बाहेर निघेल. आणि SRA राबवत असताना कामराजनगरमध्ये एकमेव प्रकल्प या विभागात मी राबवलेला आहे. 500 घरं आमची तयार आहेत, 250 जणांना घरं दिलेले आहेत. आणि तुम्ही बिल्डिंग जाऊन पाहू शकता, ती घरं तयार आहेत, प्रपोजल तयार केलेले आहेत. आणि बऱ्याच या शिवसेनेच्या शाखा प्रमुख आणि स्वतः शाखा प्रमुख आणि त्याच्यावर केस टाकलेले आहेत. आणि त्यामुळे आमचं 2 वर्ष काम लेट झालं. या लोकांनी जर केसेस नसत्या टाकल्या SRA प्रकल्पावर तर हे काम 2-3 वर्षापूर्वीच आम्ही घरं देऊ शकलो असतो. आणि पण राजकारणामुळे लोकांचा विकास मात्र रखडला. राजकारणामुळे लोक मागे राहिली आणि यांचा वैयक्तिक स्वार्थ साधला गेला. मला सांगा, ते म्हणतात आम्ही SRA मध्ये या ठिकाणी बिल्डिंग्स बांधतो आहे, परंतु मुळात जर ही महानगरपालिकेची वस्ती आहे तर मग इथे SRA का? खाजगी विकासकांना पुढे करण्यासाठी हे सगळं केलं गेलं. SRA मध्ये यांनी बिल्डिंग बांधलेली आहे. 10 वर्ष झोपड्या तोडून लोकांना देशोधडीला लावलेलं आहे. आज 8-8 वर्ष झाली लोक बिल्डिंगमध्ये घरं नाही, ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात. ट्रान्झिट कॅम्प पडण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. लोकांना आज 3-3 वर्ष झाली लोकांना भाडं मिळत नाही आहे. 133 प्रभागाची नगरसेविका मंगल परमेश्वर कदम आहे, ती 4.5 काय आज 5 वर्ष व्हायला आली. लोकांना कुठे रस्त्यात दिसली नाही आहे. नगरसेवक आहे की नाही ते शोधावं लागतं. तिच्या घरी नसते, कार्यालयात नसते, महानगरपालिकेत नसते. हे कसला विकास या लोकांनी केलेला आणि कसला SRA या लोकांनी निर्माण केलेला आहे. या ठिकाणी मनसेची नगरसेविका असताना मी शाखा प्रमुख स्थानिक आहे. आज तुम्ही जर वार्डामध्ये फिरलात तर 13 ठिकाणी शिवसेनेच्या वतीने 13 ठिकाणी चाळीची कामं चालू आहेत. त्यात पाण्याचे पाईपलाईन असतील, चाळी बनवण्याचे कामं असतील, गल्लीमध्ये जागोजागी ट्यूबलाईट लावण्याची कामं असतील. ही सगळी कामं शाखा प्रमुख, एक शिवसेनेचा शाखा प्रमुख करतोय, जे नगरसेवकांनी करायला पाहिजे. नक्की जरा आपण बाकीच्यांकडूनही ऐकून घेऊया काय या भागामध्ये कारणं राहिली की इथल्या पुनर्विकास झाला नाही. गरोडिया नगर असो आणि इतर भाग जे आहेत, पंतनगर असो, या भागामध्ये का विकास होऊ शकलेला नाहीये. अंतर्गत राजकारण झालं मोठं. अंतर्गत राजकारणापेक्षा या भागातले जे नगरसेवक आहेत, जे मनसेमधून शिवसेनेमध्ये आलेले आहेत, त्यांनी ह्या भागामध्ये काम केलं नाही. आता हा उदाहरणार्थ गेलं तर हे गार्डन आहे, ह्या गार्डनमध्ये जी खेळणी लावली आहेत, अगदी म्हणजे खराब, म्हणजे ह्याच्या निकृष्ट दर्जाची खेळणी लावलेली आहे. ते वर्षभर ऐका मॅडम, अजून पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. तुम्ही गार्डन बद्दल बोलताय. पाणी म्हणजे आम्हाला पाणी येत नाही, एकदम घाण पाणी येते नळाला. आमच्या घाण पाणी येऊन बी परत आमच्याकडे कधी नगरसेवक लक्ष द्यायला येत नाही. बिलकुल इतकं घाण पाणी येतं, त्यामुळे आजारी पडतात लोक. त्याच्यामुळे नगरसेवक पाहिले नाही. आमचे 128 नगरसेवक कोणते आहे तेच आम्हाला माहिती नाही अजून. आणि आमच्या चाळीपर्यंत आलेलेच नाही. करून दाखवलेली अनधिकृत बांधकाम पूर्ण घाटकोपर मध्ये आहे. फेरीवाल्यांचा तर सुरसुळाट आहे. रस्ता स्थानिक आमदार असून सुद्धा गारुडिया नगरची अवस्था कंप्लेंटवर कंप्लेंट टाकून अजूनपर्यंत बनवली जात नाही. आपण पाहाल तर गल्लोगल्ली शिवसेनेच्या शिव वडापावच्या अनधिकृत गाड्या लागलेल्या आहेत. याच्यासाठी कोणी काही करत नाही आहे. आम्ही पूर्ण ह्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि काँग्रेस पक्ष हा विकासाच्या कामासाठी सतत. तुम्ही मला सांगा की या भागामध्ये आपण बघतो आहोत बोललं जात आहे पाण्याबद्दल, गटरबद्दल, पण या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला मुळात इथं पुनर्विकास झाला पाहिजे. ज्या पुनर्विकासाचं धोरण इथं ठरताना दिसत नाही. यांच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या आपापसातल्या भांडणामुळे होत आहे. या कॉलनीमध्ये अनधिकृत बांधकामाचा विळखा आहे. प्रत्येक घरामध्ये डेंग्यू पेशंट आहे. या कॉलनीची परिस्थिती एवढी वाईट आहे
पिण्याचं पाणी पण जे आहे ते इलिगल पद्धतीने दिलं गेलेलं आहे आणि लोकांना अजून माहीत नाही की त्यांना जेव्हा बिल येईल तेव्हा त्यांना किती मोठा त्रास होणार आहे. आणि बाकी राहिले इकडे शिवसेनेची गोष्ट. शिवसेने गेले 5 वर्ष इकडे त्यांचा नगरसेवक आहे. झालेली कामं काहीच नाही. इकडचा स्थानिक नगरसेवक असून पण तुम्ही जर एरियामध्ये बघाल तर तुम्ही परिस्थिती बघून तुम्हाला वाईट वाटेल, एवढी वाईट लोकांची इकडे परिस्थिती आहे. शिवसेनावाले बोलतात की आम्ही वडापावच्या गाड्या दिल्या. कशासाठी गाड्या दिल्या? एक विधवा महिलांकडून पण 80 ते 90,000 रुपये घेतलेले आहेत. त्या गाड्यांसाठीच घेतलेले आहेत ना. फुकटात गाड्या दिल्यात का? कोणत्या कार्यकर्त्याच्या बायकोला फुकटात गाडी दिली दाखवा येते आम्हाला. मी रिपब्लिकन गवई गटाचा मागच्या 2012ला इथून उमेदवार होतो. रिपब्लिकन गवई गटाच्या वतीने नगरसेवक अजून आलेला नाही. नगरसेवक कुठे राष्ट्रवादी याच्यामध्ये लाईनमध्ये रस्ता चांगला नाही आहे. पाण्याची गळती आहे. संपूर्ण रोडमध्ये नाही, गटारची लाईन नाही, गटाराची संपूर्ण घरामध्ये लोकांचे पाणी येते. संपूर्ण ह्या अशा ज्या परिस्थिती आहे हा मनसेचा जो शिवसेनेमध्ये गेलेले जे आहेत आवळे साहेब आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रमाबाईला बसवलं, परंतु आज अन्य पक्षाचे लोक उड्या मारायला लागलेत. त्यांच्या कार्याचा वसा त्यांचा न घेता त्यांच्या नावाची उड्या मारायला. आपल्याला असं दिसत आहे की या ठिकाणी कुठे ना कुठे या ठिकाणी राजकीय लोकांच्या एकमेकांच्या भांडणामध्ये या भागातला विकास रडकला. प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो आपली पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कुठला राजकीय पक्ष जो आहे तो इथं सरशी करतो हे बघावं लागणार आहे. परंतु सरशी कुणीही केली तरी विजय मुंबईकरांचा व्हावा हीच आपली अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातला पुनर्विकास एकदा मार्गी लावावा. याचं धोरण निश्चित झालं तर मात्र सगळ्या समस्या सोडवता येईल असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं दिसतंय. पुन्हा उद्या भेटूया एका वेगळ्या भागात.